मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन प्रमोद. पेजारीचे शिक्षक प्रमोद यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि स्ट्राईकवर बॅटिंगसाठी वासुदेव आणि दशरथ. मागील मॅच प्रमाणे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. इकडे प्रमोद यांचा पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न अडवतायत प्रमोद आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. सुरुवात अलिबागच्या बाजूने होताना पाहायला मिळते. शहापूर आणि अलिबाग एक ठाणे जिल्ह्यातील आणि एक रायगड जिल्ह्यातील टीम आहे. दोन्ही तालुके जर पाहिले तर चांगला मोठा इतिहास आहे. आज 40 गटातील क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुण्याच्या देहू रोड मध्ये. हो, यावेळेला उसळी होती, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग नाही होऊ शकलं. दिशाही योग्य नाही देऊ शकले, परंतु एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सूरजचा थ्रो. हो, 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. वासुदेव, दशरथ आणि वासुदेव. प्रमोद त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. याही वेळेला एक चांगला बॉल आहे. खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला जरूर झालाय मिड विकेटच्या दिशेने, मात्र स्वतः यष्टीरक्षक तिकडे पोहोचतायत तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. मैदान चौफेर आहे, त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू धाव घेण्याचा जलद गतीने धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर छावणी परिषद देहू रोड या ठिकाणी आपण ही स्पर्धा पाहतोय. 11 चॅलेंजर स्पोर्ट्स क्लब देहू रोडच्या वतीने भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 लाखाचा पहिला पुरस्कार, 50,000चा दुसरा, 25,000चा तिसरा, चतुर्थ क्रमांक 25,000, पंचम क्रमांक 20,000 असं हे विविध प्रकारचे पारितोषिके या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो विजेता होईल तो लखपती बनेल, कारण 1 लाख रुपयाचा पुरस्कार विजेत्याला दिला जाणार आहे. आणखीन एक चांगला बॉल, क्रॉस आर्म ऍक्शन आहे, अपील केला जात आहे. अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडत आहे, परंतु इकडे जर पाहिलं तर एक धाव मात्र घेतली गेलेली आहे. 5 धावा धाव फलकावर, 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. दशरथ आणि वासुदेव ही जोडी मैदानात पाहायला मिळते शहापूर साठी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल आहे. पंच हात फैलावतात, वाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळते 6 वर. आक्रमण, स्लॉट मध्ये बॉल होता, हवाई हल्ला केलाय आणि 6 धावा वसूल केलायत. चांगला स्ट्रोक घेताना पाहायला मिळाला. दशरथच्या बॅट मधून आलेला षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 12 वर जाते. 12 धावा धावफलकावर पहिले षटक मार्गस्थ आहे. 4-4 षटकांचे सामने चुरस पाहायला मिळते. ओव्हर 40 गटात देखील अलीकडच्या कालावधीमध्ये खूप चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. नामवंत खेळाडूंना पुन्हा मैदानात पाहण्याची संधी या क्रिकेटमुळे मिळते. सकाळच्या सत्रात देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. गजानन मुलुंड चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर जर पाहिलं तर हमराज मृत्युंजयने देखील चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळलं. आणखीन एक बिग हिट, स्लॉट मधला बॉल होता आणि याही वेळेला अगदी लांब लचक पाठवलाय 6 धावांसाठी. दशरथ या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत आणि पहिल्याच षटकात आपल्या टीमच्या धावसंख्येला पाठवत आहेत 18 वर. 18 धावा धावफलकावर 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. अठरा धावा धावफलकावर पहिली ओव्हर झाल्यानंतर पिंट्या पाटील यांना मात्र या ठिकाणी आमंत्रित करण्यात येते गोलंदाजी करण्यासाठी. उद्या देखील मात्र या ठिकाणी चांगले संघ आपल्या
हा मैदान ओलं असल्या कारणाने आपल्या सगळ्यांना उद्या जे खेळणार आहेत त्यांनाही मात्र या ठिकाणी सूचना असतील, विनंती सुद्धा असणार आहे. आपण रबर बॉलच्याच तयारीने या ठिकाणी यायचंय. रबर बॉलने स्पर्धा खेळवली जाणार आहे. कारण पावसाळी वातावरण आहे. वातावरण केव्हाही चेंज होत आहे. त्यामुळे आपण उद्या सुद्धा ज्यावेळेला मॅच खेळवणार आहोत, रबर बॉलनेच खेळवणार आहोत. तर याची माहिती उद्याच्या टीमने देखील या ठिकाणी घ्यायची आहे. ज्यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र निघालाय सीमारेषच्या दिशेने थर्ड मॅच क्षेत्रामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. वाह! चांगली फील्डिंग पाहायला मिळाली. राकेश होते तिकडे आणि थ्रो मात्र तेवढा प्रॉपर नाहीये. त्यामुळे अतिरिक्त धाव देखील त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. किती काढले? 3 धावा. 22 धावा धावफलकावर आहेत. पिंट्या पाटील पुन्हा एकदा. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत दशरथ. यावेळेला समोर उडवलाय बॉल, परंतु हा फटका प्रॉपर नव्हता आणि विनोद वाटकरे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्याकडून पकडली गेलेली कॅच आणि पिंट्या पाटील यांना यश मिळतंय. चांगली सुरुवात शहापूरकरांनी केली होती, परंतु इकडे अलिबागकर देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर 40 गटाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील जर पाहिलं तर ओव्हर 40चं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर ते खेळताना पाहायला मिळत आहे. निलेश महाजन बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. दशरथने आपलं काम केलंय. 2 मोठे षटकार देखील मारले. माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर त्यांच्या वासुदेव आहेत आणि साथ देण्यासाठी आता निलेश महाजन येत आहेत. निलेश महाजन यांना बॅटिंगसाठी आपण या ठिकाणी पाहतोय. पिंट्या आत्मविश्वास वाढला असेल कारण त्यांनी विकेट मिळवली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टाकलाय. थोडासा पुढे होता. डबल माइंड झाले स्ट्रोक खेळत असताना. खेळला शेवटच्या क्षणी स्ट्रोक, परंतु बॉल तोपर्यंत यष्टीरक्षकांच्या हातात होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी अडखळीत झाली होती, परंतु त्यानंतर पिंट्या यांचा कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॅटिंगही खूप चांगली केली. फुल ओव्हर फुल टॉस. मागील वर्षी ज्यावेळेला स्पर्धा होती, अलिबागचा संघ खूप चांगली कामगिरी करत असताना गटातून पुढे गेला होता, पात्र ठरला होता, बक्षीस पात्र. आज देखील पाहूयात अलिबागचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक वाईड यॉर्कर या ठिकाणी प्रस्तुत केलाय. बॉल थोडासा पुढेच केला गेला, परंतु फलंदाजांना मात्र या ठिकाणी काही कळलं नाहीये आणि यष्टीरक्षक देखील या बॉलवर बीट झाले. एक धाव तिकडे बायच्या स्वरूपात मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी ते 25 धावसंख्येला थोडंसं कंट्रोल केलंय. मागील जे काही बॉल टाकले त्यावर. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. यावेळेला मात्र पॉइंट कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. सूरज पाटील आले तिकडेलेत आणि ज्या वेळेला बॉल अडवतील त्यावेळेला मात्र एक धाव पूर्ण झालेली असेल. हे खूप चांगलं षटक राहिलं. या षटकात धावसंख्येला कंट्रोल केलं गेलं आणि केवळ 8 धावा दिल्या गेल्या. पहिल्या षटकात 18 धावा होत्या. या षटकाची सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली. एका अधिकृत चेंडूच्या नंतर 4 धावा झाल्या होत्या. त्यानंतर सुद्धा कमबॅक केलं गेलं. 2 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पुण्यामध्ये आपण आहोत. पुण्यामधील क्रिकेट देखील गेली कित्येक वर्ष आपण दर्जेदार पाहतोय. पुण्यामधल्या स्पर्धा मग पावसाळी असू देत, उन्हाळी असू देत, त्याची चर्चा होते. पुण्यामधील ग्राउंडची चर्चा होते. खेळाडूंची चर्चा होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या कालावधीमध्ये टेस्ट मॅच देखील पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
T20 देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे पुणे तिथे काय होणे असं म्हणतात ना, तर आज आपण देहू मध्ये आहोत. विद्येचं माहेरघर. बिग हिट. चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. पिक केला बॉलला आणि पहिलाच बॉल या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे पाठवला 6 धावांसाठी. तर मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या कालावधीमध्ये धनराज तेलगू यांच्याकडून मॅनेजर चषकाचं आयोजन येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार. हो, हो. उसळी होती थोडीशी, थोडासा टर्न होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळायचा होता, परंतु टप्पा बदलला, गती बदलली. त्याचा फायदा या ठिकाणी गोलंदाजांना म्हणजे सूरज यांना झालाय. अनुभव आहे सूरजकडे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट व्यावसायिक संघांमधून देखील आम्ही सूरज यांना खेळताना पाहिलंय. देवेंद्र अप्पांना चौगुले यांच्या स्मरणार्थ समीर चौगुले हॉटेल धनवीन दुबईचे मालक यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं पंचांचं सौजन्य मात्र लाभलेलं आहे. आम्ही त्यांचं देखील मनापासून आभारी आहोत. लगातारचे 2 चेंडू मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टाकण्यात यशस्वी राहिले सूरज. सर एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल त्यावर केलाय फुल, परंतु पाहूयात. यस, पॉवरफुल देखील झालाय. 4 धावा. जवळ मॅचच्या दिशेने चांगला संघर्ष सुरू आहे शहापूर आणि अलिबाग यांच्यामधील. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जरूर जातोय. एक धाव घेतली गेली आहे, थ्रो केला जातोय. तोपर्यंत या ठिकाणी या 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. दोन्ही संघांमधील चांगलीच टक्कर सुरू आहे. दोन्हीकडे चांगले बॅटर आहेत, चांगले बॉलर आहेत, चांगले फिल्डर आहेत, चांगले कॅप्टन आहेत, चांगल्या रणनीत्या बनवल्या जात आहेत. परंतु मात्र एकाला द्यायचीच आहे. एकच जिंकणार आहे, एक पराभूत होणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये कोण जिंकणार याची सातत्याने चर्चा आहे. आणि दोन्ही टीमने पहिल्या मॅच मध्ये एका टीमने देहू रोडच्या विरुद्ध, एका टीमने डोंबिवलीच्या विरुद्ध चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. 38 धावा धाव फलकावर. सुरतचा हा बॉल फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. शॉर्ट फाईन लेगला अडवला जाईल तोपर्यंत एक धाव. सुरुवात सुरतची चांगली नव्हती झाली पहा. षटकाराने सुरुवात झाली होती, परंतु तरी देखील त्यानंतर कमबॅक केलं गेलं आणि या षटकात 13 धावा एकंदरीत आल्या आणि धावसंख्या 3 ओव्हरच्या नंतर 39 धावा धाव फलकावर आहेत. एक षटक अजूनही बाकी आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा लख्ख प्रकाश ऊन पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी पावसाचा थोडासा शिडकावा देखील पाहायला मिळाला होता. आणि हे वैशिष्ट्य आहे पावसाळी क्रिकेटचं. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आपलं नॉर्मली जे टेनिस बॉलचं क्रिकेट आहे, 8 महिन्याचं क्रिकेट आहे, परंतु यावर्षी उमेशभाई 1 लाखापेक्षा मोठ्या तब्बल 25 स्पर्धा महाराष्ट्रामध्ये झाल्या पावसाळी क्रिकेटच्या. रेकॉर्ड ब्रेक टुर्नामेंट झाल्या. 50-25 तर खूप मोठ्या प्रमाणावर झाल्या. मोठा पावसाळी क्रिकेटचा हंगाम राहिला. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आता टेनिस बॉल क्रिकेटचे सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत. गावासाठी खेळण्यासाठी सगळे आतुर आहेत, तालुक्यासाठी खेळण्यासाठी आतुर आहेत, गाव तालुक्याच्या जिल्ह्याच्या प्रीमियर लीग खेळण्यासाठी सगळे आतुर झालेले आहेत. सगळेच वाट बघतायत. अनाउन्समेंट झालेत, काही ठिकाणी ऑप्शन झालेले आहेत, बोली लागलेल्या आहेत, मालक ठरलेले आहेत. वेगात बॉल आलाय गोलंदाजीसाठी. सचिन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू वेगात टाकलाय, 39 वर धावसंख्या थांबवली आहे. वासुदेव आणि दुसऱ्या बाजूला निलेश महाजन या जोडीला शहापूरसाठी कामगिरी करावी लागेल. अख्खं शहापूर एका बाजूला शहापूर टीमवर लक्ष ठेवून आहे आणि अख्खं अलिबाग अलिबाग टीमवर लक्ष ठेवून आहे. कारण आमच्या तालुक्यातील मुलं आज गेली आहेत पुण्याला, कसे खेळतात पाहायचंय.
यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केला गेला. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. पहा काही वेळापूर्वी ऊन होतं. ऊन तर अजूनही आहे, परंतु थोडासा पाऊस देखील येऊ लागलाय आता. आणि धावफलक जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 40 प्रवृत्त केलं पूल करण्यासाठी, परंतु साजेसं टायमिंग नाही होऊ शकलं आणि त्यामुळे एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 40 धावांवर यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गायत्री 11 आजचा दिवस सकाळचं सत्र प्रदीप नैनित यांच्या नावे राहिलं. फुल टॉस बॉल टायमिंग तेवढा नाहीये. योग्य दिशाही नाही देऊ शकले. सूरज आले तिकडे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये थ्रो केला जरूर, परंतु इकडे ताळमेळ नव्हता बॅटर मधला आणि वासुदेव यांना माघारी परतावं लागेल धावबादच्या स्वरूपात. एक धाव तर मिळेल, परंतु दुसरीच्या प्रयत्नात विकेट. पहिल्या दिवशी स्थानिक गटातून देहू रोड 11 या ठिकाणी विजयी झालाय. दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर दोन गाव एक या फॉर्मॅट मध्ये मातोश्री, पारगाव, मांडवगण, फराडा हे संघ विजयी झालेले आहेत. कालच्या तिसऱ्या दिवशी जर पाहिलं तर या ठिकाणी तालुका मधून आलमबाई पठाण, वारजे हा संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आणि आजच्या ओव्हर 40 गटातून क्वालिफाय होणार ते मात्र येणाऱ्या 1.5-2 तासात आपल्याला कळेल. आणि उद्या खुला गट आहे. शेवटचं षटक आहे. षटकार चौकारांची आज आवश्यकता आहे. यावेळेला फटका चांगला खेळलाय. थोडासा पुढे केला होता. अगोदरच मन बनवलं होतं हवाई फायरच करायची आहे आणि तेच या ठिकाणी केलं. षटकार येतोय निलेश महाजन यांच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक खेळला गेला. 47 धावा धाव फलकावर आहे. एक 4 ओव्हरची मॅच आहे. आता ही मॅच मागील मॅच पेक्षा वेगळी असणार आहेत. आता ओव्हर कमी झालेले आहेत आणि त्यामुळे 50-55चं आव्हान देखील चांगलं आव्हान होऊ शकतं इकडे. शेवटचं षटक. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल थोडासा वळतोय जरूर, परंतु अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सचिन यांचा हा चेंडू आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 48 धावा धाव फलकावर आहे. यावेळेला देखील पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलच्या उंचीचा त्यांना अंदाज नाही आला. खेळला जरूर हा स्ट्रोक, परंतु तेवढा प्रॉपर नव्हता. 2 धावा त्या ठिकाणी मिळणार आहे. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते आता 50 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहे टीम शहापूर. अलिबागच्या विरुद्ध शहापूर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल डावाच्या अंती जर पाहिलं तर चांगला बॉल, परंतु त्याला मिड विकेटच्या दिशेने पाठवलंय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. पाणी आहे त्या क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. षटक संपली. 4 धावसंख्या झाली 52. विजयासाठी पाहिजे 53. अलिबाग विरुद्ध शहापूर अशी लढत दुसऱ्या डावात आता आणखी रंगतदार होताना पाहायला मिळेल.
दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय, ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. प्रसाद आणि पिंट्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक घेऊन आमंत्रित करण्यात जात आहे. संतोष यांच्या हातात पहिलं षटक दिलेलं आहे. त्रेपन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रसाद आणि पिंट्या ही जोडी मैदानात दाखल झालेली आहे. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे संतोष. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 4 षटकं आणि 53 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंचांनी आपले हात फैलावलेत, कळवतायत व्हाईट बॉल आहे. यावेळेला बिग करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा पुढे होता, पाठवला मागे. प्रसाद यांच्या बॅट मधून आलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार. प्रसादच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक आलाय खरा आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलाग करत असताना अलिबागचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामन्यातील विजेता गायत्री 11 म्हणजेच प्रदीप न्यायनीत आणि कंपनी यांच्याबरोबर खेळताना पाहायला मिळेल. टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी काही क्षणात सज्ज राहायचंय. यावेळेला चांगला बॉल अगदी खोलवर टाकलाय, परंतु याही बॉलला मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु अतिशय जलद गतीने मात्र त्या ठिकाणी थ्रो केला आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना 8 धावांवर ही धावसंख्या पाहायला मिळते. यस, प्रफुल पाटील पिंट्या. प्रफुल पाटील आणि प्रफुल ठाकूर उरणचा. यावेळेला स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातोय आणि आई बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात अलिबागकरांनी या ठिकाणी केलेली आहे. काल उरणचा संघ देखील एक ताकदवर संघ म्हणून या ठिकाणी आला होता. काल जर पाहिलं तर या ठिकाणी भिवंडीचाही संघ आपल्याला पाहायला मिळाला. कालच्याच दिवसामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी खेडचा संघाने देखील चांगली कामगिरी केली, परंतु बाजी मारली वारजे संघाने. अलंबई पठाण. प्रफुल पाटील पिंट्या यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी आलाय. बॅकफुटला जात कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला यावेळेला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक आलेत, फेकी करतील तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 13 धावा. चांगली सुरुवात झाली या ठिकाणी अलिबागकरांची. चांगलं आयोजन पाहायला मिळतात. बाउंड्री रोप्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे आणि आपल्याला आपल्या स्पर्धेसाठी एवढे उत्कृष्ट असे बाउंड्री रोप्स पाहिजे असतील तर उमेश नायडू यांच्याशी संपर्क करू शकता. आणखीन एक हवाई हल्ला. प्रसादच्या बॅटमधून आलेला हा फटका देखील सीमारेषेच्या पारच जातोय. काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात केली आहे अलिबागकरांनी आणि बघता बघता पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 21 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. 21 21 धावा. 53चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही 32 धावा करायच्या आहेत आणि 3 ओव्हर बाकी आहेत.
पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धावा येताना पाहायला मिळत आहेत. शहापूरला कमबॅक करावं लागेल. या वेळेला स्ट्रोक खेळाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न प्रफुल्ल पाटील आणि त्याचबरोबर प्रसाद ही जोडी चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाते. 23 वर जाते ही धावसंख्या. अजूनही 30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुण्याच्या देहू रोडमध्ये आपण आहोत आणि नेहमीप्रमाणे एक मोठी स्पर्धा देहुरुडकर घेऊन आलेले आहेत आपल्या भेटीला. ओ दांडी दांडी गुल प्रचंड वेग आणि या वेगातील दसरथचा हा चेंडू यष्टांचा वेध घेत असताना पाहायला मिळाला आणि एक चांगली स्टार्ट झाली होती आणि कुठेतरी विकेट घेणं गरजेचं होतं. शहापूरला ती विकेट आली आहे. विनोद वाटकरे येत आहेत. आणखीन एक अलिबाग तालुका क्रिकेट मधील मोठं नाव जे कित्येक वर्ष आम्ही ऐकतोय. म्हणजे गेल्याच वर्षी जर पाहिलं तर कर्नाटकात जाऊन सुद्धा अलिबागचा संघ जिंकला होता आणि त्यामध्ये देखील जबरदस्त कामगिरी विनोद वाटकर यांनी केली होती. मग अलिबाग क्रिकेटच्या वैभवामध्ये महेंद्र म्हात्रे, विनोद वाटकरे ही अशी नाव आहेत जी कित्येक वर्ष अधिराज्य गाजवताना पाहायला मिळाली. नो डाऊट पंकज जाधव यांनी तर अगदी आखाती देशांपर्यंत अलिबागचं नाव नेलं. यावेळेला पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने तिकडे पाण्यामध्ये बॉलचा वेग मंदावला आणि दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावर. विनोद वाटकरे अलिबागच्या नवगावचं नाव ज्या खेळाडूने देखील खूप चांगल्या पद्धतीने गाजवलं आणि तोच विनोद वाटकरे या ठिकाणी आहे आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा 4 आहे. चौकार आहे. चौकार मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. हा जवळपास तुमच्या चेंडू असेल तर तुम्ही कृपया तो आणला तरी चालेल किंवा आणावा. अगदी दूर असेल तर हरकत नाही, परंतु आपल्या जवळपास चेंडू असेल तर कृपया तो आणा. दुसरं षटक सुरू आहे. विनोद वाटकरे आणखीन एक हवाई घालला विनोद वाटकरे यांचा. या बॉलला मात्र वाटकरेंनी वाट करून दिली आहे. 6 धावांवाली जबरदस्त स्ट्रोक विनोद वाटकरे आणि धावसंख्या जर पाहिली तर 35 वर जाताना पाहायला मिळेल. 53चा पाठलाग करायचा होता आणि काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात केली अलिबागकरांनी. कॅमेरामनचे कौतुक करावं लागेल. विनोद वाटकरे यावेळेला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळतायत आणि आणखीन एक चेंडू मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. बघता बघता ओव्हर संपतायत. 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 39. 14 धावांची आवश्यकता आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर सुंदर असे बाउंड्री ड्रॉप्स आपण पाहतोय. आकर्षक वेगवेगळ्या पद्धतीने मात्र विविध क्रिकेटची नावं म्हणा किंवा किंवा क्रिकेटचे जे स्ट्रोक्स आहेत ते सुद्धा त्यावर लिहिलेले आपण पाहतोय आणि आपल्याला आपल्या
स्पर्धेसाठी जर अशा प्रकारचे बॉडी ड्रॉप्स पाहिजे असतील अतिशय आकर्षक आणि आपल्या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे बॉडी ड्रॉप्स आपल्याला उमेश नायडू डी इव्हेंट्स उमेश नायडू यांच्याकडे उपलब्ध होतील याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट असं काम या बॉडी ड्रॉपच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळू शकतं. पहिल्यांदाच विविध जे क्रिकेटचे स्ट्रोक्स आहेत ते सुद्धा मात्र त्यावर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. क्रिकेट मेरी जान. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हाही हल्ला सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 6 धावांसाठी धावसंख्या झाली होती 45. केवळ 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे टीम अलिबागला. आरसी अलिबाग आहे का? आरसी अलिबाग. राकेश चव्हाण आणि कंपनी. आरसी अलिबाग. प्रसाद आणि विनोद वाटकरे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो येस, आमचे कॅमेरामॅन मात्र खरोखरचा काऊ कॉर्नर दाखवत आहेत कारण त्या बाजूला गायी चरतायत आणि त्याच दिशेने काऊ कॉर्नर म्हटलं जातं आणि कॅमेरामॅनची पहा या ठिकाणी समज सूचकता अगदी त्या ठिकाणी गायी चरतायत आणि त्यांचाही मात्र या ठिकाणी चित्र घेतले जात आहे. संदीप 6 दुसरा 0 प्रसाद वेगात बॉल टाकलाय, वेगात बॉल टाकलाय. अपील केलं, अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला. 45. पहा तुम्ही मैदानात गेलात तर तुम्ही खेळाडू आहात. आपल्या टीम साठीच तुम्हाला प्रयत्न करायचे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सेहेचाळीस धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला टायमिंग तेवढं प्रावेला नाही मिळालं आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळतोय. अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने झालाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 47 म्हणजे अजूनही 6 धावा. 8 बॉल मध्ये 6 धावा. बिग हिट विनोद वाटकरे अलिबागचा ब्रँड नवगावचा आणि त्यांच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वा विनोद वा, दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाले. या मॅचला फिनिश केलंय अलिबागकरांनी. शापूरकर आपण सुद्धा चांगले खेळलात. मुन्ना पठाण सर आणि आपल्या सगळ्या टीमचं विशेष कौतुक. आणि चला टॉस साठी यायचं विनंती असणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि त्याचा टॉस करण्यासाठी या ठिकाणी दाखल व्हायचंय. नाही शेवटचा सामना 3 नको, आपण 4 ओव्हरची मॅच. हा लगेच टॉस साठी यायचंय. अलिबाग टीम चला टॉस साठी यायचंय. एका बाजूला अलिबाग, एका बाजूला जर पाहिलं तर पुणे. प्रसाद यांना आपण एका बाजूला पाहतोय, एका बाजूला प्रदीप नायनी. दोघांनी आजचा दिवस गाजवलाय.